पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर आहेत। कर्मचारी संपावर गेल्याने कामकाजावर परिणाम होतोय। कामबंद आंदोलनामुळे लोकांची कामं खोळंबली आहे। विविध मागण्यांसाठी 17 लाख कर्मचारी संपावर आहेत। तर संपाच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विविध मागण्यांसाठी 17 लाख सरकारी कर्मचारी संपावरती गेलेत। मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावरती आहेत। 2 वर्षापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुधारित पेन्शन योजनेच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री तत्कालीन असलेले एकनाथ शिंदे यांनी ही योजना अंमलात आणण्याचं आश्वासन दिलं। त्याप्रमाणे शासन निर्णय जारी झाला। मात्र 1 मार्च पासून एकंदरीतच 2024 पासून जे कर्मचारी निवृत्त झालेले आहेत त्यांना या प्रकारची सुधारित पेन्शन मिळत नसल्याचा आरोप आहे तो मध्यवर्ती संघटनेने केलेला आहे। आपल्या सोबत मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख सरचिटणीस असलेले विश्वास काटकर आहेत, जे समन्वय समितीचे देखील निमंत्रक आहेत। विश्वासजी, लोकांना वेटीस धरलं जाते असं म्हटलं जाते, नेमकं काय कारण आहे संपाचं? आता वेटीस धरलं कोणी हा मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे। 15 महिने राज्य शासन संवेदनशील आम्ही आहोत असं सगळीकडे प्रचार स्वतःचा करते, परंतु 15 महिन्यात आम्हाला त्यांना चर्चेची वेळ देता आली नाही। यावरून आपण काय म्हणणार? अशा वेळेला आम्हाला आमच्याकडे केवळ दुर्लक्षच होत आहे, जाणून बुजून होत आहे किंवा काही वेगळ्या कारणांनी होत आहे। अशा प्रकारचा अर्थ सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आज 17 लाखाच्या संख्येने आहेत त्यांच्या मनात भावना त्या उत्पन्न होणं साहजिकच होतं आणि त्या झाल्या। म्हणूनच राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षक बेमुदत संपावरती गेलेले आहेत। यावेळी तरी शासनाने त्या संबंधातली नोंद घेऊन पुढाकार चर्चेसाठी घ्यावा। नुसतीच चर्चा नाही, आता आम्हाला निर्णय पाहिजे, ही पण बाब महत्वाची आहे। कर्मचारी हे वोटर्स आहे, शासनाने ते विसरू नये आणि विनंती की माननीय नेते बोलल्याप्रमाणे चर्चेला लवकरच बोलावं। मीटिंगमधून चर्चेतून आमचे प्रश्न निकाली काढावे हीच विनंती आहे। शासन आता चर्चा करून मार्ग काढणार का आणि रुग्ण आणि नागरिकांचे हाल थांबवणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन अनिकेतसह मी चेतन नावरे, मुंबई। आणि आता बातमी आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भातली। राज्यात वादळी वारं आणि गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे। हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळा जाणवतोय, तर हवामान विभागाच्या वतीनं पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। भाविकांच्या स्वागतासाठी केदारनाथ सज्ज झालंय। केदारनाथ धामचे दरवाजे आज उघडणार आहे। वैदिक मंत्रोच्चारांच्या गजरामध्ये दरवाजे खुले केले जातील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।